ठाणे जिल्हा बँकेवर हितेंद्र ठाकूर यांचीच गड आहे आणि तो बालेकिल्ला त्यांनी कायम राखलेला. माझ्यासोबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर सर आहेत. काय सांगाल सर, तुमचा विजय झालेला आहे? माझा नाही, माझ्या बरोबर शिवसेना होती, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, बीजेपी होती, कम्युनिस्ट होती. हा माझा एकट्याचा विजय नाही, हे पहिला मी सांगतो. आम्ही सर्व मिळून, म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, कतोरे साहेब असतील, कम्युनिस्ट असतील, काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले, सगळ्यांनी मिळून केलेलं पॅनल. आणि हे दरवेळी असंच असते. यावेळी नाही, दरवेळी माझे 2-4 निवडून येतात, त्याच्या पलीकडे कधी येत नाही. हा, जो तो आपल्या ताकदीने येतो. फक्त आम्ही सगळे मिळून पक्षीय रंग न देता, दुर्दैवाने यावेळी आलं, यावेळी पक्षीय रंग आले, पैसे वाटप झाले, लोकांनी हाकलून पण दिले. ते पण बघितलं असेल तुम्ही का लोकांनी तोंडावर दरवाजे बंद केले पैसे घेऊन जाणाऱ्यांच्या. आता ह्याच्या पलीकडे अपमान आणखीन काय होणार? परंतु ही जी निवडणूक झाली ती या ठिकाणी जेव्हा मतदान होत होतं, एखाद्या महापालिकेची निवडणूक व्हावी त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळालं. काय सांगा? ते समोरच्यानी केलेलं चित्र, त्याला प्रत्युत्तर. बाकी काय नाही. इलेक्शन कधी यायची कधी जायची कळायचं नाही, चालायचं. काय सांगाल आता लोकांना कसं तुम्ही हे करणार या बँकेच्या माध्यमातून? शेतकरी, आदिवासी बांधव, महिला बचत गट, अल्प दरात लोन महिला बचत गटांना, आणि सेल्फ डेव्हलपमेंट, म्हणजे एखादी सोसायटी जर स्वतःची बिल्डिंग 35-40 वर्षापूर्वीची परत डेव्हलप करू इच्छित असेल तर तिला 100% फायनान्स देण्याचं काम आम्ही करू. लोकांनी पुढे यावं, जी मदत पाहिजे ती आम्ही देऊ आणि त्यांना सर्वतोपरी समाधान करू. विरारमध्ये एक अशीच दुर्दैवी घटना घडली होती. बिल्डिंग कोसळून 19 जणांचे मृत्यू झाले होते. अशा समजा एखाद्याकडे फायनान्स नसेल किंवा त्यांचं कोण हे करणार नसेल तर तुम्ही काय करणार? रीतसर कागद असतील त्या सगळ्यांना फायनान्स देणार. या ठिकाणी जे आहेत त्यांना आम्ही रीतसर फायनान्स देणार असं सांगण्यात आलेलं आहे. आणि बँकेमध्ये या ठिकाणी निवडून आल्यानंतर सर्व लोकांसाठी करणार असं म्हटलेलं आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार.